नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर, देवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक. आज तुमच्या पुढे एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. तो नवीन व्हिडिओ जी काही घडामोडी चालू आहे महाराष्ट्रातली खूप मोठी घडामोडी, ती म्हणजे अशी की जे काही अनुसूचित जाती हा जो काही प्रवर्ग आहे, या प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण म्हणजे सब क्लासिफिकेशन हा एक नवीन मुद्दा खूप चर्चेत आलेला आहे बघा. आणि खूप एक भयानक गोष्ट याच्यामध्ये होती की जे काही महापुरुष आहेत ते महापुरुषांचा अपमान या सर्व उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला होताना दिसतोय बघा. आता ह्या गोष्टीवर सहसा जे काही बोलण्यासाठी जे काही सगळे शिक्षक आहेत ते सगळे टाळतात, पण साहजिकच त्या गोष्टी मी टाळणार नाही. त्या म्हणजे महत्त्वाचं एक आता वर्गीकरण जे काही आहे म्हणजेच सब क्लासिफिकेशन जे आहे, आता एक महत्त्वाचं म्हणजे हे महाराष्ट्रात होते, पण हे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये हे फक्त महाराष्ट्र झालेलं आहे का, अगोदर ते समजून थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. आता एक महत्त्वाचं म्हणजे काय, हे 1975 मध्ये पंजाबमध्ये हे अगोदर घडून आलेलं आहे बघा. ठीक आहे. आता 1975 मध्ये काय केलं की पंजाब सरकारने हे अगोदर लागू केलं होतं 1975 मध्ये. ठीक आहे. आणि आता एक महत्त्वाचं म्हणजे त्याच्या विरुद्ध पिटिशन दाखल केले गेले की राज्याला या अनुसूचित जाती प्रवर्गाचा जो काही उपवर्गीकरण करण्याचा अधिकार नाही, अशा पिटिशन दाखल केले गेले. अशा मग भरपूर पिटिशन दाखल केला. काही ठिकाणी तिथे अधिकार नाही असं सांगितलं गेलं आणि नंतर आहे देखील, ते पुढे सांगतोच मी. ठीक आहे. त्यानंतर एक महत्वाचं म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये देखील अशाच प्रकारचं क्लासिफिकेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं बघा. ते आय थिंक 2004च्या आसपास असावं. ठीक आहे. आता हे वर्गीकरण जे काही आहे आंध्र प्रदेशमध्ये पण झालेलं आहे. आता एक महत्वाचं म्हणजे काय, आता याच्यावर देखील पिटिशन दाखल केलेले आहेत, आणि 2020 मध्ये या पिटिशन दाखल होऊन याच्यावर जरा निकाल लागलेला आहे, असं म्हणलं तरी काय आपल्याला चुकीचं ठरणार नाही. ठीक आहे. आणि एक महत्वाची तारीख घडती, ती जी मी अगोदरही तुम्हाला सांगितली होती, ती तारीख म्हणजे 1 ऑगस्ट 2024, सॉरी 1 ऑगस्ट 2023, सॉरी 24च आहे. ठीक आहे. आता 1 ऑगस्ट 2024 ची जी काही तारीख आहे, या दिवशी एक ऐतिहासिक निकाल झाला. त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही अनुसूचित जाती प्रवर्गाचं जे काही आरक्षण आहे, त्यामध्ये जर ते उपवर्गीकरण जर करायचं असेल तर राज्याला अधिकार आहेत, असं 2024 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की त्यामध्ये अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी हा शब्द वापरलेला नाहीये. जर राज्याची अशी खात्री पटली की ते उपवर्गीकरण करणं गरजेचं आहे, आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे इम्पिरिकल जो काही डेटा आहे, तो डेटा तुमच्याकडे जर असेल, या दोन कारणं जर तुमच्याकडे असतील, तर राज्याला ते अधिकार दिलेले आहेत. ठीक आहे. पण एक महत्वाचं म्हणजे जर तसं वाटलं तर हे दोन कारणावर उपवर्गीकरण करता येतं, पण अनिवार्य असं काही नाही. आता एक महत्वाचं म्हणजे काय, आता 1 ऑगस्ट 2024चा ऐतिहासिक निकाल ठरला आणि महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली बघा. लगेच जे काही 2 ऑगस्ट पासून म्हणजेच आपले नंतर जे काही अनंत बदर जे काही कमिशन म्हणजे समिती नेमली गेली, जे माजी न्यायाधीश होते, आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी याच्यावर विचार करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती अनंत बदर यांची कमिटी नेमली. एक महत्वाचं म्हणजे त्या कमिटीचा अहवाल जो आहे तो अद्यापपर्यंत पब्लिकसाठी म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी अजूनही जाहीर करण्यात आलेला नाहीये बघा. ठीक आहे. तो राज्य शासनाकडे त्यांनी तो स्वीकारलेला आहे त्यांच्याकडून, पण अजूनही तो पब्लिक केलेला नाही. एक महत्वाचं घडामोड झाली की जे काही 14 एप्रिल आहे, 15 एप्रिल पर्यंत, 1 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत राज्य सरकारने अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी काही हरकती मागवल्या होत्या. म्हणजे एक हरकती म्हणण्यापेक्षा एक विचार मागवला होता की हे करणं तुमच्या मते काय आहे, म्हणजे करावं की नाही, असं थोडक्यात. ठीक आहे. आता हे सगळं केल्यानंतर त्यानंतर अजून डेट वाढवून दिलेली आहे, समथिंग ते सगळं हरकती मागून घेतल्या, आणि त्याच्यावर एक नवीन वाद सुरू झालेला आहे की काही जणांचं म्हणणं आहे की उपवर्गीकरण व्हायला हवं, काही जणांचं म्हणणं आहे की उपवर्गीकरण नकोय. आता एक महत्वाचं म्हणजे काय की आता SC म्हणजेच अनुसूचित जाती प्रवर्ग जो काही आहे, अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये आहे ते 59 जाती, त्यामध्ये सर्वात मोठी जात असणार आहे ती म्हणजे महार म्हणजेच
बौद्ध म्हणलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. ठीक आहे. आता महार जी काही जात आहे, आता इथे जातीचा उल्लेख होतोय. ठीक आहे. महार जात आहे ती आहे 62%. त्यानंतर मांग जात आहेत 19%. आणि त्यानुसार मग त्यानंतर चांभार असतील, चांभार समाज असेल, चांभार नंतर ढोर समाज असेल, हे असे वेगवेगळे मग लोकसंख्येच्या प्रमाणात हे कमी होताना आपल्याला दिसत आहे बघा. ठीक आहे. आता एक महत्वाचं म्हणजे काय, सर्वांना काही जणांचं म्हणणं आहे की महार समाज जो आहे हे लोकसंख्येने जास्त आहे आणि जे काही आरक्षणाचा वाटा आहे तो महार समाजाने म्हणजे बौद्ध समाजाने जास्त घेतला, असं काही जणांचं म्हणणं आहे. पण ते एक साहजिकच असं चुकीचं राहील असं म्हणणं. कारण एक तर 62% आहेत आणि एक महत्वाचं म्हणजे काय, महार समाजाने म्हणजे बौद्ध समाजाने हे बाबासाहेबांना जशाच तसं स्वीकारलं असं म्हणलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी स्वीकारलं, त्यानंतर मांग समाजांनी देखील स्वीकारलं, चांभार समाजाने आणि ढोर समाजाने म्हणजेच जे काही एससी मधल्या 59 जाती आहेत त्या पूर्ण 59 जातांनी बाबासाहेबांना जशाच तसं स्वीकारलं. पण एक महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे जे काही शिक्षण आहे ते शिक्षण या सर्व जातींनी घेतलं आणि हे आज जे काही एससी प्रवर्गाचे जे काही कॅटेगरीचे जे काही सर्व जाती आहेत त्या आज प्रवाहामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात बघा. पण एक महत्वाचं म्हणजे काय, आता महार समाजाने जास्त घेतलं तर त्यांची लोकसंख्या पण जास्त आहे. ठीक आहे. आता 62%, मांग समाजाने कमी घेतलं तर 19%च आहेत. आता नोकरीचं जर कंपॅरिझन म्हणजे तुलनात्मक माहिती जर आपण पाहिली, ठीक आहे, याच्यामध्ये आता कोणाकडेच अशी काय ठोस माहिती नाही. हे फक्त म्हणणं चालू आहे, आम्ही जास्त घेतलं, तुम्ही जास्त घेतलं, तुम्हीच कमी घेतलं, असं हे सगळं इन जनरल म्हणणं चालू आहे. कारण कोणाकडेच अजून ऑफिशियली डाटा कोणाकडे नाही की कोणाची जास्त नोकरीला आहेत, कोणाचे जास्त सुधारलेत किंवा कोणाचे जास्त पैसे म्हणजे थोडक्यात आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे हे म्हणलं तर ठीक राहील, अति उत्तम. त्यानंतर चांभार समाज असो, ढोर समाज असो. ठीक आहे. आता हे सगळं होत असताना एक महत्वाचं म्हणजे जे काही महापुरुष आहेत एससी, खास करून थोडक्यात असं म्हणलं तरी काय हरकत नाही की अनुसूचित जाती प्रवर्गामधले जे म्हणजे जातीने जे महापुरुष या अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये जन्माला आले. आता कोणत्याच महापुरुषांनी फक्त जातीसाठी काम केलेलं नाही तर सर्व समाज घटकासाठी काम केलेलं आहे, वंचित घटकासाठी काम केलेलं आहे. पण आपण जी आपली मानसिकता आहे ती आपली जातीच्या बाहेर मानसिकता निघत नाहीये बघा. म्हणून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांना महार म्हणजे बौद्ध म्हणूनच आपण स्वीकारलेलं आहे, म्हणजे ही मानसिकता आहे. त्यानंतर मातंग समाज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी साळवे असतील, यांना फक्त जातीच्या त्या बंधनात आपण ठेवलेलं आहे. त्यानंतर संत रविदास असतील किंवा इतर सर्व महापुरुष असतील, यांना फक्त आपण जातीच्या त्या जोखडामध्ये बंद करून ठेवलेलं आहे. एक महत्वाचं म्हणजे काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या उपवर्गीकरणाच्या काळात होतोय. त्यानंतर जे काही लहुजी वस्त्र साळवे आहेत यांचा देखील अपमान होतोय, अण्णाभाऊ साठे असतील यांचाही अपमान होतोय. आणि एक महत्वाचं म्हणजे यांनी कधीही जातीपातीचं राजकारण या सर्व नेत्यासारखं केलं नाही जे आता भडकाऊ भाषण देत आहेत ते. यांनी समाजासाठी, वंचित घटकासाठी, जे दीनदुबळे आहेत त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. त्यासाठी या दोन्ही पक्षकारांना माझं जे काही विरोधात असतील आणि समर्थनात असतील या सर्वांना माझी हात जोडून विनंती असेल की यांनी थोडंसं बोलण्यासाठी आपला विषय काय आहे त्याच विषयावर थोडंसं बोललं तर अगदी योग्य ठरेल. महापुरुषांना यामध्ये कोणत्याही प्रकारे जोडलं जाणं हे म्हणजे खूप एक दुःखद आहे असं त्या ठिकाणी मी म्हणेल. एक महत्वाचं म्हणजे उपवर्गीकरण हे व्हायला हवं की नाही हा नंतरचा भाग राहिला. आता माझं वैयक्तिक कारण हे मी त्याच्यावर मी काय बोलणं योग्य ठरणार नाही. पण तुमच्या मते जे काही होणार असेल, नाही होणार असेल, तो भाग वेगळा राहिला. त्या विषयावरच तुम्ही एक वैचारिक वाद असेल, एक वैचारिक पद्धतीने सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन हा वाद मिटवला पाहिजे. एक महत्वाचं म्हणजे काय, जे काही एससी कम्युनिटीचं जे काही उदाहरण आहे म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गाचं उदाहरण हे पूर्ण देशामध्ये दिलं जातं की हे खूप एकत्र राहून संविधानावर कोणताही जर काही छेडछाड संविधानामध्ये झाली तर त्याला पहिला विरोध हा आंबेडकरवादी समाजाकडूनच येत असतो बघा. त्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये वैचारिक पद्धतीने लढून जे काही तिसरा जो काही तुमचा वैचारिक विरोध करणारा जो काही गट आहे त्या तिसऱ्या गटाला तुमचा फायदा होऊ नये तुमच्या भांडणामध्ये, असं सर्वांनी काळजी घ्यावी. आणि एवढंच सांगतो ना, आपल्या चॅनलला देवगिरी आयस अकॅडमीच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं असं सांगतो. थँक्यू.